देश जेथे हरीचे दास जन्म घेते त्या जवानांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत आणि जे जवान आपला कर्म आपला धर्म त्या देशासाठी समर्पित करतात म्हणूनच महाराज म्हणतात पावन तो देश. आणि म्हणून जीवनामध्ये जगत असताना संत तत्वांनी सांगितलं भलेही परमेश्वर थोडा वेळ बाजूला राहिला तरी चालेल, थोडा वेळ कदाचित आळंदी पंढरीची वारी एखाद्या वर्षी थांबली तरी चालेल, परंतु एखाद्या वेळेला जर त्या कालावधीमध्ये देशसेवेचा लाभ मिळाला तर तो लाभ कदापि सोडू नये. हीच आपली सर्वात मोठी देशासाठी कृतज्ञता आहे. आणि म्हणून कृतज्ञ न होता त्या जवानांवरती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जेव्हाही तो जवान आपल्याला दिसेल तर नक्कीच त्या जवानाला आपल्या वयाच्या अनुसार त्याला आशीर्वाद देणं, त्याला शुभेच्छा देणं म्हणजेच त्याच्या जवळ आपली कृतज्ञता व्यक्त करणे. संत तत्व म्हणतात की या जगतामध्ये दुसरे उपकार आहेत ते किसानाचे म्हणजे शेतकऱ्याचे. किती उपकार आहेत. एखादा व्यक्ती जेव्हा आपल्या मुला मुलींना डॉक्टर बनवतो, इंजिनियर बनवतो, वकील बनवतो, कलेक्टर बनवतो, कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, परंतु जेव्हा एखादा शेतकऱ्याचा मुलगा जर खांद्यावरती अवजार घेऊन चालत असेल आणि आमच्या सारख्या माता भगिनी जर एखाद्या शेतकऱ्याच्या घरामध्ये गेल्या चहापणाला तर अगदी तोंड छोटस करून ती माता माऊली म्हणते काय करतो आई मग तुमचा मुलगा? काय नाही माझा मुलगा शेतीच करतो. मी म्हणेल की जेवढ्या अहंकाराने सांगतो की माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा वकील आहे, माझा मुलगा कथाकार आहे, माझा मुलगा कीर्तनकार आहे, माझा मुलगा गायक आहे, माझी मुलगी वादक आहे, तर तितक्याच अहंकाराने सांगा की माझा मुलगा शेतकरी आहे. का? कारण जर मुलगा जर तुमचा डॉक्टर असेल तर तो गोळ्या खाऊन आयुष्य जगत नाही. जर तुमचा मुलगा इंजिनियर असेल तर तो लोखंड खाऊन जगत नाही. कितीही आयुष्यामध्ये पदव्या कमवल्या तरी सुद्धा शेतकऱ्याच्या घरची भाकरी खाल्ल्याशिवाय तो जीवन जगू शकत नाही. म्हणून मी प्रत्येक अभंगामध्ये हा विषय नक्की घेते की शेतकऱ्याने कधीच कमीपणा वाटू देऊ नका की माझा मुलगा शेती करतोय. बिलकुल नका. आणि आता तर आधुनिक युगामध्ये शेतामध्ये काम करण्यासाठी कष्टच करण्याची गरज नाहीये. कितीतरी अवजारं आलेत, कितीतरी यंत्र आलेत, परंतु आपल्या मुलाला डॉक्टर इंजिनियर बनवण्याच्या अगोदर हा विचार करा की माझा मुलगा किती जणांना खाऊ घालून जगवू शकतो. माझा मुलगा शेतामध्ये किती ज्वारी बाजरी पिकवून किती चांगल्या लोकांना अन्न खाऊन जगवू शकतो आणि हे किती मोठं पुण्य मिळेल त्या व्यक्तीला. म्हणून जाता जाता नक्की मी तुम्हाला एक तत्व सांगेन. आणि बाजारला जाल ना तेव्हा अशा शेतकऱ्याजवळचा भाजीपाला घ्या की जो शेतकरी अत्यंत गरीब आहे. आपण 30,000चा मोबाईल घेत असताना आपण कधी विचार करत नाही, आपण कधी त्या दुकानदाराला म्हणत नाही की 1000 रुपये कमी करा. घरामध्ये 25,000चा टीव्ही आणत असताना आपण कधी त्या दुकानदाराला म्हणत नाही की तुम्ही 5,000 रुपये कमी करा. परंतु जेव्हा कबाड कष्ट करून अंगावरती रक्ताने अंगावरती चिखलाने माखलेल्या शरीराने जेव्हा शेतकरी भर बाजारामध्ये उभा राहतो एका भिकाऱ्यासारखा, आणि आपण जेव्हा हातामध्ये पिशवी घेऊन जातो आणि त्याने जर काबाड कष्ट केलेल्या तोंडाने जर म्हटलं की अहो वांगे कसे दिले हो? 20 रुपये पावशेर आहे, आपण लगेच म्हणतो 10 रुपये पावशेर देतो का? नाहीतर मी चालले पुढे. मी नक्की सांगेन तुम्हाला की जीवनामध्ये अशाची मदत करा की ज्यांची आपल्यावरती अनंत उपकार आहे. जीवनामध्ये अशाची कृतज्ञ व्हा की ज्यांनी आपला देह या भारत मातेसाठी आणि आपल्या सर्वांसाठी समर्पित केलाय. आणि त्यातलं एक तत्व आहे, त्या तत्वाचं नाव आहे शेतकरी. शेतकरी. आणि म्हणून गोरगरिबांना कसा पैसा मिळेल हे पहा. माझ्याकडे जर 50 रुपये असतील आणि मला जर 50 रुपयांची भाजी घ्यायची असेल तर ती भाजी घेत असताना माझ्या अंतःकरणामध्ये हा भाव प्रगट झाला पाहिजे की ते 50 रुपये अशा ठिकाणी गेले पाहिजे की संध्याकाळी तो गरीब शेतकरी घरी गेल्यानंतर त्याची चूल पेटली पाहिजे. त्याचे 2 भुकेले असणारे
नये, लेकरं जेवले पाहिजेत, हा जर भाव अंतःकरणामध्ये ठेवला तर नक्कीच त्या अन्नदात्याच्या कृतज्ञतेतून आपण मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. या जगतामध्ये तिसरे उपकार आपल्यावरती आहेत त्या तत्वांचे की ज्या तत्वाचं नाव जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगातून व्यक्त केले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जवानांची कृतज्ञता आम्ही व्यक्त केली, किसानांची कृतज्ञता आम्ही व्यक्त केली, परंतु जेव्हा संत नावाच्या तत्वांनी आमच्या या भूतलावरती अनंत उपकार केले. किती उपकार केले? केले उपकार सांगू मी काय, म्हणतात की तुकोबाराय आम्ही मान्य केलं. जवान आपल्याला जीवदान देतात म्हणून जवानांचे आपल्यावरती उपकार आहेत. किसान आपल्याला अन्नदान देतात म्हणून आपण शेतकऱ्यांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. परंतु संतांनी आपल्यावरती असे कोणते उपकार केले की आपण म्हणता बापण करी ऐसी माय. त्यावेळेला महाराज आपल्या स्वतःचा अनुभव सांगतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रत्येक अभंगांची रचना ही अनुभवात्मक आहे. अनुभव आला आणि नंतर अभंगांची रचना झाली. अनुभव जीवनामध्ये येणं फार महत्वाचं आहे. अनुभवच काय, जीवनामध्ये आवडी निवडी सुद्धा फार महत्वाच्या आहेत. घरामध्ये जर 12 माणसं असतील तर त्या 12 माणसांचा अनुभव वेगळा असतो. 12 माणसांच्या आवडी निवडी वेगळ्या असतात. एका व्यक्तीने चॉकलेटी कलरचा सुंदर बाटाबूट आणला. बाटाबूट आणल्यानंतर आनंदाने आपल्या पत्नीला दाखवायला लागले, हे बघ मी 2000चा चॉकलेटी कलरचा बाटाबूट आणला. पत्नीला तो कलर नावडता होता कारण तिचा चॉकलेटी रंगाचा अनुभव वेगळा होता आणि तिची आवड वेगळी होती. पत्नी म्हणाली की काय शोभतं का तुम्हाला हा पोरकटपणा? आता 30-35 वर्षाचं वय झालंय आणि 30-35 वर्षाच्या वयाला हा चॉकलेटी कलरचा बाटाबूट तुम्हाला शोभतो? अगोदर पहिला नेऊन द्या. मांजर असणाऱ्या नवऱ्याने तो बाटाबूट उचलला आणि दुकानामध्ये नेऊन दिला. दुकानदाराने विचारलं का? माझ्या बायकोची आवड वेगळी आहे आणि या चॉकलेटी कलर बद्दल माझ्या बायकोचा अनुभव वेगळा आहे. अच्छा. पुन्हा 6 महिने झाल्यानंतर तीच व्यक्ती त्याच दुकानात गेली आणि विचारलं का हो बाटाबूट आहे का तो 6 महिन्याच्या अगोदर नेलेला? हो आहे ना दादा. तुमच्यासारखी पैशावाली माणसंच अशा 2-2 हजाराचा बाटाबूट घेऊन जातात. गोरगरिबांना कुठे मिळतं हो? आणि गोरगरीब आमच्या दरवाजाची आमच्या दुकानाची पायरीच कधी चढत नाही. अच्छा बघ आणा बरं 500 रुपये जास्त घ्या परंतु तो बूट मला परत द्या. बूट देता देता दुकानदाराने विचारलं का हो आता तुमच्या बायकोची आवड बदलली काय? तो ग्राहक म्हणाला आवड नाही बदलली, बायकोच बदलली. घरामध्ये जेव्हा 12 व्यक्ती असतात, 12 व्यक्तींचं सोडून द्या, घरामध्ये जेव्हा 2च नवरा बायको असतात प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगळ्या असतात. माझी एक मैत्रीण आहे कीर्तनकारच. आता तिचे मिस्टर सुद्धा महाराज, त्यांना कायम स्वरूपी हातामध्ये पुस्तक घेऊन वाचण्याची सवय. आता कोणालाही एखाद्याला कशाची सवय, एखाद्या व्यक्तीला टीव्ही पाहायची जास्त सवय असते. आता प्रत्येकाला ही जास्त सवय झाली. अँड्रॉइड मोबाईल हातामध्ये असला, कितीही जीवाचा मित्र मैत्रिणी बसलेली असली तरी सुद्धा त्यांची आवड फक्त युट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअप ही प्रत्येकाची आवड झाली आहे. आता प्रत्येक त्या मैत्रिणीचा, माझ्या मैत्रिणीचा पती रोज पुस्तक, सकाळी आंघोळ केली, देवपूजा केली की पुस्तक वाचायचं. आता पुस्तक
लग्न होऊन 6 महिने झालेले होते. त्यावेळेला ही पत्नी म्हणाली, का हो शोभत का तुम्हाला हे? घरामध्ये पण मी आहे अजून जिवंत. सकाळी रोज उठता, आंघोळ केली, पूजा केली की ते डोळ्यासमोर तोंडासमोर पुस्तक घेऊन बसता. सांगा ना आज मी कशी दिसते? ते तोंडावरचं पुस्तक न काढता बायकोच्या समाधानासाठी ती व्यक्ती म्हणाली, छान दिसते ग आज तू. अच्छा, तिला अत्यंत राग आला. त्या रागाच्या भरामध्ये तिने ते पुस्तक ओढून घेतलं आणि म्हणाली, मला तर एक दिवस असं वाटतं की पुस्तकच पाहावं. पुस्तक झाले ना म्हणजे मी अखंड तुमच्या डोळ्यासमोर राहील. त्यावेळेला पती म्हणाला, तू पुस्तक होण्याच्या भानगडीत कधीच पडू नको, तू कॅलेंडर हो, तू कॅलेंडर हो. पत्नीने विचारलं का? पती म्हणाला, अगं कॅलेंडर तरी वर्षाला बदलतं, पण तुझी आवड आणि तुझी निवड कधी बदलतच नाही. जीवनामध्ये जगत असताना पती पत्नी जरी एकत्र राहिले तरी त्यांच्या आवडी वेगळ्या असतात आणि त्यांचे अनुभव वेगळे असतात. घरामध्ये 12 माणसं असो, घरामध्ये 2 माणसं असो, घरामध्ये 4 माणसं असो, प्रत्येकाचे अनुभव भिन्न आहेत आणि प्रत्येकाच्या आवडी भिन्न आहेत. परंतु जेव्हा जगद्गुरु तुकोबाराय या संसारूपी जगतामध्ये जगू लागले त्यावेळेला महाराजांच्या जीवनामध्ये एक अनुभव आला आणि तो अनुभव फक्त महाराजांना एकट्यालाच नव्हता, तो अनुभव आपल्या सर्वांना आहे. काय? काय जन्मा ये बोनिया केलिम्या तोडी, काय जन्मा ये बोनिया केलिम्या तोडी, काय जन्मा ये बोनिया. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये एक अलौकिक अनुभव आला. कोणता? काय जन्मा ये बोनिया केलिम्या तोडी, काय जन्मा ये बोनिया. देवाने विचारलं, काय जोडी केली? जगद्गुरु तुकोबाराय म्हणायला लागले, देवा सुखरूप. जीवनामध्ये जगत असताना ज्या जोडीचा मी स्वीकार केला, ज्या व्यक्तित्वाचा मी अंगसंग केला, ती व्यक्ती माझ्या आयुष्यातली चुकली आहे. आणि ज्या वेळेला आयुष्यामध्ये एकदा व्यक्ती चुकतो ना त्यावेळेला त्याच्या प्रारब्धामध्ये फक्त एकच लिहिलेलं असतं. काय? कागा सासूवासी मज केले भगवंता, मला झाला तेव्हा हे जगतरूपी जे सासुरवास आहे त्याचा सासुरवास तेव्हा मला व्हायला लागला आहे. आणि म्हणून कागा सासुरवासी मज केले भगवंता. किती सासुरवास केला समाजाने आणि मी किती तळमळू लागलो. महाराजांनी त्याचे उत्तर दिलं, कन्या सासुऱ्यासी जाय मागी परतोरी पाय, तैसे झाले माझे जीवा जीवा जीवा, केव्हा भेटसी केशवा. देवा या समाजाने मला एवढा सासुरवास दिला की आता मी माशासारखं कर्मवतोय. जीवनामध्ये महाराजांनी जे काही दृष्टांत दिले आणि त्या दृष्टांताला जे काही सिद्धांत दिले ते जीवनामध्ये खूप अंमलात आणण्यासारखे. महाराजांना त्याचा अनुभव होता. कन्या सासुऱ्यासी जाय. प्रत्येक आई वडिलांच्या जीवनामध्ये एक सगळ्यात मोठा दुःखाचा क्षण असतो आणि तो दुःखाचा क्षण म्हणजे जेव्हा आपली कन्या विदाई होऊन ती सासूरवासाला जात असते. गळ्यामध्ये गळा घालून रडणारी आई प्रत्येकाला दिसते, परंतु
लग्नाच्या मंडपाला एका खांबाला कोलमडून कोलमडून रडणारा बाप मात्र कोणाच्या नजरेत येत नाही. अरे मुलगी गाडीमध्ये बसून गेल्यानंतर हाय मोकळून रडणारी आई तर प्रत्येकाला दिसते, परंतु मुलीचे पाय, त्या लक्ष्मीचे पाय दुसऱ्याच्या दारात गेल्याबरोबर आपल्या अनर्थ असणाऱ्या दरवाजाची कडी लावून रडणारा बाप तर कुणाला दिसत नाही. जीवनामध्ये आईचे उपकार तर अनंत असतात. जीवनामध्ये आईचं प्रेम तर अथांग आहे, सागरासारखा अथांग आहे. परंतु त्या सागराला जे दोन किनार आहेत ना, ते किनार म्हणजे बापाची किनार आहे. ज्या वेळेला राजनंदिनी राजदुलारी सीता देवींची विदाई होत होती, मिथिला नगरीतून जेव्हा राजनंदिनी राजदुलारी अयोध्या नगरीला निघाल्या, आज महाराज जनकांच्या नेत्रातून आसवांच्या धारा वाहू लागल्या. सुनेना मातेनं गळ्यामध्ये गळा घातला, बेटा सास ससुर गुरु सेवा करहूं, सास ससुर गुरु सेवा करहूं. सासू सासऱ्यांची सेवा कर. राजनंदिनी राजदुलारी सीता देवींनी आईला नमस्कार केला, प्रणाम केला. आणि जेव्हा महाराज जनकांच्या गळ्यामध्ये पडला, महाराज जनकांच्या प्रेमाचा थांब सुटलेला होता. महाराज जनकांच्या मस्तकावरचा सोन्याचा मुकुट खाली पडला, उत्तरीय वस्त्र एका बाजूला पडलं आणि आपल्या तरण्या ताठ्या मुलीला कवटाळून महाराज जनक ओतप्रोत रडू लागले. आज राजनंदिनी राजदुलारी सीता देवी म्हणते की बाबा, अरे मी तर तुमची मिळालेली कन्या होते ना. यज्ञासाठी आपण जागा नांगरत होतात सोन्याच्या नांगराने. ती जागा नांगरत असताना कुठेतरी त्या नांगराचा अग्रभाग जमिनीमध्ये अडकला. त्या जमिनीमध्ये एक मनीषा सापडली. मनीषा म्हणजे पेटी. त्या पेटीतून मी दिसले तुम्हाला. सोन्याच्या नांगराचा जो अग्रभाग आहे, त्या अग्रभागाला संस्कृत भाषेमध्ये सीत म्हणतात. सीत. बाबा, त्या नांगराच्या फाळाने मी तुम्हाला सापडले म्हणून आपण माझं नाव सीता ठेवलं. मी आपल्या विदेहांची औरस कन्या आहे म्हणून आपण माझं नाव वैदेही ठेवलं. आपण जनक आहात म्हणून आपण माझं अजून एक नामकरण केलं, जानकी. मी राजाची नंदिनी आहे, प्रेम विरागिनी आहे म्हणून आपण माझं अजून एक नाव ठेवलं, राजनंदिनी. परंतु बाबा, आपण माझ्यावरती एवढं प्रेम का केलं? आपण जर मी लहान असताना जर आपण मला सांगितलं असतं, बेटा तुला हे घर सोडून तारुण्य झाल्यानंतर निघून जायचंय, तर बाबा मी तुमच्या प्रेमामध्ये एवढी कधी पडलेच नसते. तेरे बागों की बुलबुल में बाबुल बगियाए छोड़ चले. तेरे महलों से बाबुल रिश्ता में तोड़ चले. तेरे घर मेहमान थी मैं तो आज मैंने जाना. तेरे गलियों में ना जाने फिर कब होगा आना. बड़ी लंबी जुदाई की चुनरी सर पे मैं
ओढली. बाबा, ही अशी कोणी रीत बनवली की लहानाचं मोठं एकाने करायचं, जन्म एकाने द्यायचं आणि अचानकच कोणीतरी येणार आणि आपल्याला घेऊन जाणार? बरं, जीवनामध्ये जगत असताना त्या कन्येला ज्याच्या घरी जायचंय, ज्याच्या सोबत जगायचंय, तो कसा आहे तिला माहिती नसतं. घरातली सासू कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे ते तिला माहिती नसतं. घरातला सासरा कसा आहे ते तिला माहिती नसतं. फक्त बाबांनी सांगितलं ना, बेटा या व्यक्तीसोबत तुझं लग्न जमलेलं आहे आणि तुला आता या व्यक्तीसोबत लग्न करायचं आहे. संपूर्ण जीवनाचा, संपूर्ण ऐश्वर्याचा त्याग करून ती स्त्री आपल्या जीवनावरती सासुरवास पत्करते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ज्या वेळेला ती कन्या आपल्या आई वडिलांचा त्याग करून जेव्हा नव्या घरामध्ये प्रवेश करायला जाते ना, तेव्हा तिच्या अंतःकरणाला विचारा की तिचं अंतःकरण काय बडबड करत असतं, तिचं अंतःकरण किती दुःख व्यक्त करत असतं, तिचं अंतःकरण काय बोलत असतं. आज महाराज म्हणतात की ज्या प्रकारे ती घराचा त्याग करून सासरी जाते, परंतु तिला सासुरवासच मिळतो. किती सासुरवास. आई झाली की मुलाचं संगोपन करावं लागतं, पत्नी झाली की पतीचं संगोपन करावं लागतं, सासू झाली की सुनांचं संगोपन करावं लागतं. प्रत्येक स्त्रीचं आयुष्य समर्पणामध्ये समर्पित होतं. तिच्या जीवनाचं अस्तित्व, तिच्या जीवनाचा ठाव, तिच्या जीवनाचा सिद्धांत, तिच्या जीवनाचं सर्वस्व म्हणजे आता फक्त तिचं सासर घर असतं. परंतु त्या घरामध्ये तिला तिच्यावरती किती अन्याय होऊ द्या, तिच्यावरती कितीही अत्याचार होऊ द्या, तिच्यावरती कितीही सासुरवास होऊ द्या, परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक स्त्रीला अशी शिकवण आहे की बेटा तुला एवढा सासुरवास होतोय ना, तो तू सहन कर. कोणासाठी? नहीं जग में मां जैसा दूजा बात भुलाओ ना, ममता महिमा का जीवन में दिल कभी दुखाओ ना. बच्चों के लिए मां ने कितनी चौखट पे सजा दी, हर मंदिर मस्जिद और श्री गुरुद्वारे में सज जाती. एका कवीने सांगितलं की कोणत्याच मुलाने आपल्या आईला त्रास देऊ नका. का? कारण तिच्या आई सासरी तिला कितीही सासुरवास असला तरी सुद्धा ती जगते, तरी सुद्धा ती तिथेच मरते. का? फक्त मुलांच्या तोंडाकडे पाहून, फक्त माझा मुलगा इथे जगायचाय, माझी मुलगी इथे जगायची आहे, ती संपूर्ण आयुष्य सासुरवासामध्ये काढते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा अशा प्रकारचा सासुरवास मला होतोय रे, परंतु धन्य आहे ती स्त्री, धन्य आहे ती नारी शक्ती की आपलं सर्वस्वी जीवन समर्पित करून आपल्या मुलांसाठी जीवनाचं अस्तित्व निर्माण करते. महाराज म्हणतात की देवा त्या स्त्रीला माझा शतशत प्रणाम आहे. कसा? पराविया नारी मागुली समान, पराविया नारी मागुली समान.
की स्त्री होणं काय असतं. त्या आदिशक्ती ब्रह्मचित्तला मुक्ताबाईंना विचारा की जेव्हा 7 वर्षाची चिमुकली मुक्ता असताना आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि आज 3 भावंडांना आईसारखं सांभाळणाऱ्या त्या आदिशक्तीला विचारा की गाव स्त्री होणं काय असतं. फक्त पत्नीचाच विचार इथे करायचा नाही की आई वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर एक बहीण आपल्या भावंडांना कशी सांभाळते. हे आदिशक्ती ब्रह्मचित्तला मुक्ताबाईंचं उदाहरण. अशीच एकदा इंद्रायणीच्या काठावरती मला आदिशक्ती ब्रह्मचित्तला मुक्ताबाई भेटल्या. अत्यंत आश्चर्याने आणि अत्यंत खिन्न होऊन मी त्या आदिशक्तीला विचारलं, कसं जमलंय हे तुला सगळं ग. 7 वर्षाची चिमुकली, अंगावरती परकर घातलेला, कुरळे कुरळे केस असणारे, 3 धाकड असणाऱ्या भावंडांना सांभाळणं हे तुला कसं जमलं. 7 वर्षामध्ये ज्या मुलींना नाकाचा शेंबूड पुसता येत नाही त्या परकरी अवस्थेमध्ये तू 3 भावंडांची आई कशी झालीस ग. तेव्हा त्या आदिशक्तीने अत्यंत आनंदाने आणि अत्यंत उत्साहाने मला सांगितलं, अगं बाई, स्त्री होणं एवढं सोपं नसतं ग. अगं बाई, स्त्री होणं एवढं सोपं नसतं ग. बहीण होणं एवढं सोपं नसतं ग. पत्नी होणं एवढं सोपं नसतं ग. आई होणं एवढं सोपं नसतं ग. अगं, स्त्री जीवनामध्ये जगणं म्हणजे एका धगधगत्या आगीमध्ये तापलेलं एक शस्त्र निर्माण करणं आहे. मी विचारलं, तू कसं शस्त्र ते निर्माण केलंस ग. तू त्या भावंडांची आई झालीस, तू त्या भावंडांची बहीण झालीस, तू त्या भावंडांची सगळीच झालीस ना ग. त्यावेळेला त्या आदिशक्तीने मला सांगितलं, बाई, जग हे वन्य असतं ग. जग जेव्हा आपल्या बरोबर वन्य होऊन खेळत असतं तेव्हा आपण पाणी होऊन जगाशी खेळायचं असतं. शेवटी जय हा आपलाच असतो. जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक स्त्रीवरती अन्याय झाला तर त्या स्त्रीने कधी पाठीमागे फिरकायचं नसतं का. कारण तो तिच्या रक्तातला देवाने दिलेला एक गुणधर्म आहे आणि त्या गुणधर्माचं नाव आहे पाणी. शांतता, शांत राहणं, संघर्ष करणं. आणि आज त्या आदिशक्ती ब्रह्मचित्तला मुक्ताबाईंनी बहीण म्हणून करून दाखवलं. त्या राजमाता कुंती देवींना विचारा की आई होणं काय असतं. लग्नाच्या अगोदर आई झालेली, सूर्य भगवंताच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या बाळाला लग्नाच्या अगोदर बाळ झालं आणि पाण्यामध्ये सोडून दिलं. त्या आईला विचारा की बाळाचा त्याग केल्यानंतर आईचं अंतःकरण काय होतं. त्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना विचारा, सून होणं काय असतं. वयाच्या 18व्या वर्षी विधवपण प्राप्त केलेल्या त्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य जाळून काढलं. संपूर्ण आयुष्य कसं, गंगेच्या पाण्यासारखं पवित्र. परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवा, त्या आदिशक्ती आहे, त्या आदिशक्ती आहे, त्या सासुरवास सहन करू शकतात. परंतु ती भावना, ते स्त्रीचं प्राधान्य घेऊन, त्या नारी शक्तीचं प्राधान्य घेऊन मी फक्त एवढंच म्हणू शकतो, देवा, पडिले दूर देसी मज आठवे मानसी, नको नको हावी योग कष्ट होताती जीवासी, दिनो तैसी रजनी झाली वो माई, अवस्था लावून गेला अजूनी का नाही, अवस्था